नमस्कार. आज आज 14 एप्रिल डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची जयंती. जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक अभिनंदन. या जगात अनेक राजे होऊन गेले, अनेक थोर व्यक्ती होऊन गेल्या, अनेक लोकांनी लोकांना गुलाम बनवून त्यांच्यावर राज्य केलं, पण गुलामांना माणूस बनवलं ते ह्या देशात अशा दोनच व्यक्ती होऊन गेल्या, अशा थोर व्यक्ती होऊन गेल्या. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे बाबासाहेब आंबेडकर. पण त्यांचा विचार कुठेतरी मागं पडला आहे असं सध्याच्या परिस्थितीत दिसतंय. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला, माणसाला मत मांडण्याचा अधिकार मिळवून दिला, माणसाला मतदान करण्याचा सुद्धा अधिकार मिळवून दिला. पण ते मत आता थोड्या पैशाला विकलं जातं आहे, स्वतःला विकल्यागत आज परिस्थिती आहे. आता नवीन नेपाळमध्ये जे सरकार आले ते नेपाळच्या सरकारनं आता नवीन जे पंतप्रधान आले त्यांनी सरकारी स्कूलला प्राधान्य दिलं आणि खाजगी स्कूल बंद केलेले आहेत. तसंच आपल्याही देशामध्ये सरकारी स्कूल प्राधान्य दिले पाहिजे आणि खाजगी स्कूल ह्या बंद केल्या पाहिजेत. आपल्या देशात जे खाजगीकरण चालू आहे, ज्या सरकारने सेवा जनतेसाठी दिल्या पाहिजेत, अशा अनेक सेवांना सरकार खाजगी करून त्याचं व्यापारीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे. हे बंद केलं पाहिजे आणि ते पुन्हा सरकारी सेवेत आणलं पाहिजे. हे सरकारनं अशी ठोस पावलं उचलली पाहिजेत. आपले बगलबच्च्यांचा विचार न करता देशहिताचा सरकारनं विचार करावा. शिक्षण हे मूलभूत गरज आहे. जसं अन्न, वस्त्र, निवारा हे अनादी काळापासून मूलभूत गरजेत आहे, तसं शिक्षण हे मूलभूत गरज आहे. त्याचा मूलभूत गरजेत समावेश आहे आणि ते शासनानं सेवा म्हणूनच दिलं पाहिजे. त्याचा असा फायदा होईल, आपल्या देशात साक्षरतेचं प्रमाण वाढेल, मुलांची शिक्षणाकडे ओढ वाढेल, अनेक गोरगरीब लोकांना शिक्षणाचा लाभ घेता येईल. अनेक लोक शिक्षण घेऊन उद्योगधंदे उभा करतील, परदेशातही जातील, परदेशातील उद्योगधंदा व्यवसाय नोकऱ्या करतील आणि परकीय चलन ही आपल्या देशात वाढेल. त्यातून देश आर्थिक समृद्धीकडे जाईल आणि देश महासत्ता होईल. त्यामुळे आपल्याही देशात शिक्षण हे मोफत झालं पाहिजे आणि अनेक गोष्टी ज्या शासनानं खाजगी करण्याचा प्रयत्न चालू केला आहे तो बंद केला पाहिजे. लाईट ही शासनानं खाजगी केली आहे, ते सुद्धा बंद केलं पाहिजे आणि सरकारी सेवा दिली पाहिजे. दूरसंचारसारखी सेवा, पुन्हा मोबाईलसारखी सेवा शासनानं चालू केली पाहिजे. शासनानं ठोस पावलं उचलली पाहिजेत. जर शिक्षण मोफत झालं तर ग्रामीण भागात शिक्षणावर 50% खर्च केला जातो आणि शहरी भागात मिळकतीतला 70% खर्च शिक्षणावर केला जातो. तो खर्च वाचेल आणि महागाईचा बडगा कमी होईल. शासनानं अशा प्रश्नांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन क्रांतिकारक बदल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.